हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं सी क्रिएटर सी एज्युकेटर्सच्या YouTube चॅनलवर. आपण आज पाहणार आहोत 7 फेब्रुवारीचं करंट अफेअर. चला तर मग सुरुवात करूया. आशियातील नेमबाजी चॅम्पियनशिप 2026 आयोजन कोणत्या शहरात केले जात आहे? आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2026 त्याचं उत्तर आहे दिल्ली. 2026च्या आशियाई नेमबाजी चॅम्पियन्सचे यजमानपद भारताकडे म्हणजे नवी दिल्लीकडे आहे. यापूर्वी 2025 मध्ये कझाकिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने 99 पदके सह प्रथम स्थान मिळवले होते. ठीक आहे. कुठे आयोजित करत आहेत? नवी दिल्ली. आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप लक्षात असू द्या. आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप. पुढचा प्रश्न आहे, साबरमती येथून सुरू झालेली भारतातील पहिली LNG डिझेल ड्युअल फ्यूल ट्रेन कोणत्या प्रकारची आहे? साबरमती पासून चालू झालेली आहे ही ट्रेन आणि भारतातील पहिली LNG डिझेल ड्युअल फ्यूल ट्रेन आहे. लक्षात असू, ट्रेनची संबंधित आहे क्वेश्चन्स बरेच वेळेस विचारू शकतात. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. साबरमती अहमदाबाद पासून चालू होत आहे ही झालेली पहिली. तर याचा आन्सर आहे डेमो डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट्स. ठीक आहे. एक डेमो ट्रेन असती ती खूप कमी डिस्टन्स साठी केली जाते ट्रायल बेसिसवर. तर त्या टाइप मधली ही ट्रेन आहे साबरमती मधून. ठीक आहे, लक्षात असू द्या. ही ट्रेन डिझेल आणि LNG अशा दोन्ही इंधनावर चालू शकते. LNGच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जनात सुमारे 30% घट होणार असल्याचे ही ट्रेन पर्यावरणासह अनुकूल इको फ्रेंडली आहे असे सांगण्यात आलेलं आहे. जवळपास 30% कार्बन उत्सर्जनात कमी आहे हे. ठीक आहे. नॅचरल गॅस ज्याला बोलतो आपण LNG हे वापरणं चालू आहे. या प्रकारचा पहिला प्रोजेक्ट आहे. लक्षात असू द्या. पहिला असल्यामुळं विचारला जाऊ शकतो. साबरमती अहमदाबाद वरून चालू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, वर्ल्ड गव्हर्नमेंट स्मिथ 2026 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? याचं उत्तर आहे दुबई, UAE. गव्हर्नमेंट स्मिथ आहे ही समिट वर्ल्डची आहे, नॉट ओन्ली फॉर इंडिया. वर्ल्ड गव्हर्नमेंट स्मिथ दुबईला करण्यात आलेला आहे. 3 ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान दुबई येथे शॉपिंग फ्युचर गव्हर्नमेंट्स या संकल्पनेखाली ही परिषद पार पडेल. 2013 पासून ही परिषद दरवर्षी दुबईतच आयोजित केली जाते. लक्षात असू द्या, दरवर्षी ही दुबईतच आयोजित केली जाते. त्याच्यामुळं ही 2013 पासून चालू आहे आणि दरवर्षी दुबईतच केली जाते. कुठली? वर्ल्ड गव्हर्नमेंट स्मिथ. जगातील पहिली खासगी व्यावसायिक अंतराळ स्थानक. खासगी व्यावसायिक अंतराळ स्थानक लक्षात असू द्या, खासगी आहे, प्रायव्हेट सेक्टर मधला आहे. आतापर्यंत सगळे गव्हर्नमेंटचे जात होते. हेवन, काय नाव आहे? हेवन कोणत्या कंपनीद्वारे विकसित केले जाते? थोडंसं लक्ष देऊन जर आपण हे क्वेश्चन वाचला तर बऱ्याच जणांना ह्याचं उत्तर येऊ शकतं. पण ह्याचं नाव काय आहे अंतराळ स्थानकाचं? हेवन. ठीक आहे. उत्तर आहे वॉस्पेस. ठीक आहे. अमेरिकेची खासगी कंपनी वॉस्पेसद्वारे विकसित होणाऱ्या हेवन 1 हे 2027 मध्ये स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे लो अर्थ ऑर्बिट मध्ये प्रक्षेपण केले जाईल. लक्षात असू द्या. ठीक आहे. असे प्रश्न विचारू शकतात. मागच्याच कंपनीने एक क्वेश्चन होतं, याच्यात एक नाही सॉरी 2 क्वेश्चन होते. वॉस्पेस हेवन नाव आहे स्थानकाचं. ठीक आहे. अमेरिकेची खासगी कंपनी आहे ही विकसित होणारे हेवन हे 2027 मध्ये स्पेस एक्स कोणाकोणाला माहित आहे? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. स्पेस एक्सच्या फाल्कन 1 रॉकेट्सद्वारे अर्थ ऑर्बिट प्रक्षेपित केले जाईल. म्हणजे स्पेस एक्सच्या मदतीने जाणार आहे हे. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत लॉन्च केलेल्या भारतातील पहिल्या सहकारी तत्वावरील राईड हेलिंग प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? लक्षात असू द्या, सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. आपले केंद्रीय मंत्री जे आहेत अमित शहा यांनी नुकतीच सहकारी
तत्वावर राईड हेलिंग प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? ठीक आहे, तर याचं उत्तर आहे भारत टॅक्सी. हे आपले सहकार मंत्री पण आहेत अमित शहा. हे आता सध्या केंद्रीय मंत्री म्हणून हे नाही का लॉन्च केलेलं आहे, तर ते सहकार मंत्री म्हणून लॉन्च केलेलं आहे. कारण सहकार मंत्री सुद्धा अमित शहाच आहेत. लक्षात असू द्या, भारत टॅक्सी. सरकार सहकारातून समृद्धी या विजन अंतर्गत लॉन्च झालेली ही प्लॅटफॉर्म ओला आणि उबेर सहकारी पर्याय देईल. म्हणजे ओला आणि उबेर जे आहेत याला हे पर्याय म्हणून चालू केलेला आहे. या चालकांना मालकी हक्क आणि विमा सुविधा मिळतील. सहकारी तत्व आहे. सहकारी तत्व म्हणजे तुम्हाला माहित असेल, जसं की अमूल लिमिटेड जी कंपनी आहे, जी सगळ्यांना माहित आहे, ती सहकार तत्वावर चालते. तशी चालणार आहे ही. पुढचा प्रश्न. भारत भारत अलीकडेच ब्रिस्क कोणत्या महत्वाच्या उपक्रमात अधिकृतपणे सामील झाला आहे? ठीक आहे, त्याचं उत्तर आहे ब्रिस्क इंडिया कॉम्पिटन्स सेंटर. लक्षात असू द्या, ब्रिस्क इंडस्ट्रियल कॉम्पिटन्स सेंटर, कॉम्पिटन्सी सेंटर, ब्रिस्क इंडस्ट्रियल कॉम्पिटन्सी सेंटर. 4-5 वेळेस म्हणा म्हणजे लक्षात येईल. पुढचा प्रश्न. फेब्रुवारी 2026 मध्ये 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर राष्ट्रीय बंदी घालणारा जगातील दुसरा देश कोणता ठरला आहे? लक्षात असू द्या, 16 वर्षाखालील. याच्या आधी 2 देश आहेत. एका तर देशाने ऑलरेडी बंदी घातलेली आहे, पण एका जे कंट्री रिसेंटच आपण पाहिलं, त्यांनी फक्त बिल पास केलेलं आहे, अजून काही लावलेलं नाहीये. तर त्याचं उत्तर आहे स्पेन. सगळ्यात आधी ऑस्ट्रेलियानी बंदी घातली आहे, नंतर फ्रान्स चालू आहे डिस्कशन, आणि आता यांनी निर्णय घेतलेला आहे. ऑस्ट्रेलियाने डिसेंबर 2025 मध्ये पाहिजे एक्सप्लेनेशन पण आणले मी. ऑस्ट्रेलियाने 2 डिसेंबर 2025 मध्ये असा कायदा केला होता. त्यानंतर स्पेनने फेब्रुवारी 2026 मध्ये 16 वर्षाखालील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी सोशल मीडियावर बंदी घातली आहे. सध्या हे लक्षात असू द्या, सध्या हा विषय फार ट्रेंडिंग मध्ये आहे, कारण दिल्लीच्या मुली ज्या आहेत त्या सोशल मीडियामध्ये काही मुलींनी सुसाईड केलेला आहे. त्याच्यामुळे हा फार गंभीर विषय आहे. पुढचा प्रश्न आहे, पंचायत प्रगती निर्देशांक पंचायत प्रगती निर्देशांक 2.0 मध्ये कोणत्या राज्याने राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान पटकावलं आहे? ठीक आहे, अव्वल स्थान राष्ट्रीय स्तरावर. त्याचं उत्तर आहे त्रिपुरा. त्रिपुराने या निर्देशकात प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यातील जुगल किशोर नगर विलेज कमिटी ही देशातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत ठरली आहे. त्रिपुरा नाव लक्षात असू द्या, त्रिपुरा. आणि ही जुगल किशोर नगर विलेज कमिटी हे पण लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न. गुगलच्या सहकार्याने भारतातील पहिली एआय इनेबल्ड राज्य विद्यापीठ म्हणून कोणत्या विद्यापीठाची निवड झाली आहे? विद्यापीठाला एआय इनेबल्ड केलेला आहे. ठीक आहे, राज्य विद्यापीठ म्हणून कोणत्या विद्यापीठाची निवड झालेली आहे? तर याचं उत्तर आहे चौधरी चरण सिंग विद्यापीठ मेरठ, म्हणजे राजस्थान मधलं आहे. ठीक आहे, चौधरी चरण सिंग विद्यापीठ. गुगल क्लाउड आणि कौशल्य विकास मंडळाच्या भागीदारीतून हे विद्यापीठ एआय सज्ज केले जाईल, ज्यात विद्यार्थ्यांसाठी पर्सनलाइज एआय ट्युटर्स ची सोय होईल. ऑलरेडी आहे ते, पण आता हे डायरेक्ट युनिव्हर्सिटी इनेबल करत आहेत. हे एक एक्सपेरिमेंट म्हणून चालू आहे. हे जर सक्सेसफुल झालं तर बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये ही गोष्ट अंमलात आणतील. थँक्यू. तुम्हाला क्वेश्चन्स कसे वाटले प्लीज लाईक करून सांगा, कमेंट्स करून पण सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.